ही मराठी माणसाची नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई। बीएमसी लुटण्याचं त्यांचं स्वप्न तुटलं, त्यामुळे हे भंग झालेले प्रेमी झालेले आहेत। TV9 मराठीच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। 2014 पूर्वी गौतम अदानी कधी नव्हतेच, 10 वर्षात अदानींचा देशभरात विस्तार। आता अख्खी मुंबई महाराष्ट्र विकायला काढलाय। अदानींच्या प्रकल्पावरून राज ठाकरेंचा हल्लाबोल। धारावी पुनर्विकासाबाबत 2014 नंतर आम्ही टेंडर काढलं, मात्र आमचं टेंडर रद्द करून ठाकरेंनीच नवं टेंडर काढून अदानीकरण केलं। मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप। उद्धव ठाकरेंनी कशी मुंबई लुटली आणि 40,000 कोटी कसे घरी नेले हे राज ठाकरेंनीच सांगितलंय। त्यामुळे मुंबईचे खरे लुटारू कोण हे मुंबईकरांना माहिती आहे। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। तमिळनाडूमधून रसमलाई आली होती, मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणाला, तुझा काय संबंध? भाजप नेते के अण्णामलाई यांच्या विधानाचा राज ठाकरेंकडून समाचार। बॉम्बेचं मुंबई भाजपच्या राम नाईकांनीच केलं, अण्णामलाईंचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाहीये। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया।